इंधन दरवाढ आणि इतर महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा हा मोर्चा आपण या ठिकाणी बघू शकतो। पेट्रोल आणि डिझेलचे जे दर वाढलेले आहे त्याचा निषेध करत या ठिकाणी नागपुरातील संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल आणि पैदल चालत हा निषेध केला जाणार आहे। हातामध्ये पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा निषेध करणारे फलक जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतात। राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन या ठिकाणी होत आहेत। शरद पवार गटाचे शहराध्यक्ष दुरेश्वर पेठे सुद्धा या ठिकाणी आहेत आणि सगळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। अनिल देशमुख आपल्या सोबत आहे। देशमुख साहेब काय सांगणार, कशासाठी हे आंदोलन आहे, काय सांगणार? असं आहे की आपल्याला माहित आहे की गेल्या 10 दिवसामध्ये डिझेल आणि पेट्रोलचे भाव अंदाजे 8 रुपये वाढलेत आणि या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या भावाची झळ सर्व जनतेला पोचत आहे। महागाई वाढलेली आहे, पण या सर्व गोष्टीकडे राज्य शासन आणि केंद्र शासनाचं लक्ष नाही। त्याच्यामुळे राज्य शासन आणि केंद्र शासनाने एकत्र येऊन लवकरात लवकर निर्णय घेऊन कशा पद्धतीनं पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी होतील आणि जनतेला दिलासा मिळेल या दृष्टीनं हालचाली करायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे। आज आपण पाहता सरकार विधान परिषदच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकीच्या तिकीट वाटपामध्ये मशगूल आहेत। डिझेल पेट्रोलच्या भावाकडे त्यांचं लक्ष नाही, त्याच्यामुळे जनता अतिशय नाराज आहे आणि म्हणून तातडीनं केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी पेट्रोल डिझेलच्या किमती कमी झाल्या पाहिजे, याच्यासाठी योग्य पावलं उचलले पाहिजे। याच्यासाठी आम्ही आज इथे आंदोलन करतोय। तुम्ही सायकल घेऊन आलेले आहे की चालत जाणार आहे अनिल देशमुख साहेब, तुम्ही सगळे काय सांगा? नेमकं कारण असं आहे की ज्या पद्धतीनं आता अलीकडच्या काळामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, केंद्र शासनाची जी विदेश नीती आहे ती अतिशय वाईट आहे। आपला सोव्हिएत संघ रशिया होता, इराण होता, इराणसोबत विरोध पत्करून राहिले आणि त्याच्यामुळे जो भारतामध्ये जो पेट्रोल डिझेलचे जे भाव वाढलेले आहेत त्याची झळ म्हणून आम्ही सायकलवर यायचा प्रयत्न झाला। सायकलवर आलेले आहे काही पदाधिकारी या ठिकाणी, हातामध्ये फ्यूल क्रायसिसचे फलक आहे, निषेध करणारे हे फलक या ठिकाणी दिसतात। राष्ट्रवादी काँग्रेसचं हे महागाई विरोधात नागपुरात आंदोलन या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।